विधान परिषदेच्या बिनविरोध 5 उमेदवारांचा शपथविधी आहे। केचे, केनेकर, जोशी, रघुवंशी, खोडके आज दुपारी 1 वाजता शपथ घेतील। धनंजय मुंडे यांच्या मुंबई सत्र न्यायालयातील याचिकेवर आज सुनावणी आहे। वांद्रे कोर्टाच्या करुणा शर्मांना दरमहा 2 लाख भत्ता देण्याच्या आदेशाला मुंडेंचा आव्हान आहे। विधानसभा विरोधी पक्षनेता या अधिवेशनात तरी मिळणार का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून तारीख पे तारीख असंच पाहायला मिळत आहे। विरोधकांनी आतापर्यंत 3 वेळा नार्वेकरांची भेट घेतली आहे। विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा। दिशा सालियन प्रकरण, नागपूर घटना, कोरटकर, सोलापूरकर सह कायदा सुव्यवस्थेवर चर्चा होण्याची चिन्ह। पुणे महापालिकेच्या कर आकारणी विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांचा पदभार काढला। प्रतिभा पाटील यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला पदभार। दिशा सालियनच्या विषयात तथ्य नाही, खोट्याचा नायनाट कराल तर बुमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। योग्य वेळ आल्यावर दिशा सालियन प्रकरण संसदेत उपस्थित करणार नारायण राणेंची लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेट या संपादकीय कार्यक्रमात माहिती। मनसेची रविवारी मुंबईत बैठक, रवींद्र नाट्य मंदिरात 10 वाजता बैठकीचं आयोजन। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्पष्ट। राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार, दादांनी दिली एक ग्वाही। आरोप करणं सोपं असतं, आमची सत्ता गेल्यावर एसआयटी स्थापन झाली होती, एसआयटीनं काय केलं ते च्युइंगम कितीचं घडणार असं वरुण सरदेसाई म्हणतात। उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला होता, आदित्यला वाचवण्याकरता राणेंना फोन केला होता, माजी मंत्री रामदास कदम यांचा दावा। शाळांचा वार्षिक वेळापत्रक हे सीबीएसई प्रमाणे आता असेल। राज्यातील सगळ्या शाळा 1 एप्रिल पासून सुरू होणार आहेत। मे महिन्यात सुट्टी तर जून पासून पुन्हा शाळा सुरू होतील। मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। हिंसाचारामध्ये फहीम खान नंतर सय्यद अलीचं नाव चर्चेत आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणात सय्यद अलीचं नाव समोर आलेलं आहे, त्यामुळे सय्यद अलीच्या हालचालीवर सुद्धा नजर आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी परकीय कनेक्शन समोर येताना दिसतंय असा पोलिसांना संशय आहे। सोशल मीडियावर बांगलादेशशी संबंधित काही नावं तपासात आढळलेली आहेत असा पोलिसांचा दावा आहे। दिशा सालियनच्या वडिलांना सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांचा धक्कादायक दावा। खरं तर दिशा सालियनच्या वडिलांनंतर आता सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी सुद्धा धक्कादायक दावा केलेला आहे। दिशा आणि सुशांतच्या मृत्यूमागे काहीतरी कनेक्शन असल्याचा संशय ते व्यक्त करतायत। समृद्धीवरील प्रवास आता महागणार आहे। टोलच्या दरात 19% वाढ झाली आहे। समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसेल। माथाडी कामगार कायद्यात सुधारणा झालेली आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा मोठा निर्णय, फेक माथाडींना रोखण्याकरता विधेयक मंजूर झालंय। HSRP नंबर प्लेट लावण्याकरता मुदतवाढ आहे। HSRP नंबर प्लेट बसवण्याकरता आता 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ असेल। लाल परीची सरकारकडून भाडेवाढ झाली आणि या भाडेवाढीनं महामंडळाच्या उत्पन्नात भर पडण्याऐवजी घटच झाली आहे। नाशिकमध्ये 2 दिवस पाणीबाणी असेल। उद्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। तांत्रिक दुरुस्तीच्या कारणास्तव पाणीपुरवठा बंद असेल। पाणी जपून वापरण्याचं आवाहन आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढलेल्या उन्हापासून पपई फळांना वाचवण्याकरता शेतकरी हे आता पेपर आणि प्लास्टिकचा आधार घेत आहेत। मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या एकेरी मागे जवळपास 3 ते 4 हजार रुपयांचा खर्च वाढतोय। अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरात गेल्या 3 महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। इंदापूर तालुक्यामध्ये मशीनद्वारे गहू काढणीला वेग येतोय। यंत्राद्वारे कापणीमुळे वेळेची बचत होत असल्यानं शेतकऱ्यांची पसंती आहे।
छत्रपती संभाजीनगरमध्ये तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करा, उच्च न्यायालयाचे शिक्षण विभागाला आदेश आहे. एक्सनं भारताविरोधात दाखल केलेला खटला कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केलाय. कर्नाटक उच्च न्यायालयात खटला दाखल आहे. पुणे जिल्ह्यात ड्रोन उड्डाणाकरता परवानगी आवश्यकच आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत. अलिबाग बस स्थानकासमोरील दुभाजक तोडण्यास सुरुवात झाली आहे, तर दुभाजकाची लांबी कमी करण्यात येणार आहे. चंद्रपूरच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं अनोख्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यात व्हर्च्युअल रियालिटी, 3D पेंटिंग, फिजिकल कम्प्युटिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड सुद्धा आहे. हापूस आंब्याच्या अस्मितेसाठी आमदार शेखर निकम यांचा ठाम आवाज पाहायला मिळतोय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी कोकणच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला आहे. नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्तानं संत एकनाथ महाराज समाधी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. यामुळे मंदिर परिसर उजळून निघालाय. नाथ षष्ठी सोहळ्याकरता राज्यभरातून लाखो वारकरी पैठण नगरीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितू परदेशी यांच्या वतीनं वारकऱ्यांना आणि भाविकांना फराळाचं वाटप होत आहे. नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्तानं पैठण नगरीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास भुमरे यांनी नाथ समाधीची पूजा करत फुगडी खेळण्याचा आनंद लुटलाय. पैठणमध्ये नाथ मंदिरापर्यंत स्वच्छता दिंडी सुद्धा निघालेली होती. अनेक मान्यवर यात सहभागी झाले होते. जळगावच्या कासमवाडीतील स्वामी समर्थ केंद्र आणि पालखी ग्रुपतर्फे जळगाव ते त्र्यंबकेश्वर स्वामी समर्थ पालखीचं आयोजन करण्यात आलंय. स्वामी समर्थांचं नामस्मरण करत पालखी त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाली आहे. जेजुरी नगर परिषदेचा नवीन फंडा दिसतोय. थकबाकीदारांच्या घरासमोर वाद्य वाजवून जनजागृती आणि कराची वसुली होतीये. देवरुखमध्ये शिवकालीन शस्त्राचं प्रदर्शन आहे. प्रदर्शन पाहण्याकरता विद्यार्थ्यांची गर्दी आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन आहे. अमरावतीत सामान्य रुग्णालयातील परिचारिकेवर झालेल्या हल्ल्याचा नंदुरबारमध्ये निषेध व्यक्त होतोय. अमरनाथमध्ये पाणी टंचाई विरोधात नागरिकांचं उपोषण आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाणी सुरळीत करण्याकरता वारंवार पत्रव्यवहार करून देखील दुर्लक्ष होत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये विविध ठिकाणावरून पालेभाज्या दाखल झाल्यात. मात्र गरमीच्या हंगामात मटार महागले. अकोल्यातील एका पत्रकारावर जीवघेणा हल्ला झालाय. पत्रकार विठ्ठल महले थोडक्यात बचावले. कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील गुमगाव इथं हा सगळा प्रकार घडला. 15 ते 20 भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीनं आपला जीव गमावला आहे. पुण्यातील बोबदेव घाट अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. सरकार पक्षातर्फे 8 एप्रिलला आरोप निश्चितीचा मसुदा सादर केला जाणार आहे. आरोपीच्या अनुपस्थितीत खटला चालवण्याचा अर्ज केला जाईल. नदीत पोहायला गेलेल्या 26 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोलापूरच्या कुडल इथली ही घटना आहे. व्यंकटेश सतीश शिंदे असं मृत्यू पावलेल्या युवकाचं नाव आहे. साताऱ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्या शाहपुरी पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याकडून 5 लाखांचे दागिने आणि 2 मोटरसायकल जप्त आहेत. पुण्यातील हिंजवडी बस अपघातासंदर्भात धक्कादायक खुलासा समोर येतोय. चालकानंच ही बस पेटवली आहे. जैत कांडाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मालेगाव शहरातील रमजानपुरा इथल्या एका ठिकाणी सायझिंगला भीषण आग लागलेली आहे. आगीत लाखोंचं नुकसान झालंय. उल्हासनगरमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीत दुकानातील सगळं सामान जळून खाक झालं.
मालेगावच्या गिरणा पुलावर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली आहे. अपघातात कारमधील वृद्ध महिला आणि रिक्षा चालक जखमी आहे. सोलापूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण झाली आहे. 2 ते 3 व्यक्तींमध्ये मारहाण झालेली होती आणि ही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्याकरता आल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडानं देश हादरलाय. पत्नीनं प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. विधान परिषदेच्या बिनविरोध 5 उमेदवारांचा आज शपथविधी आहे. केचे, केनेकर, जोशी, रघुवंशी, खोडके आज दुपारी 1 वाजता शपथ घेतील. धनंजय मुंडे यांच्या मुंबई सत्र न्यायालयातील याचिकेवर आज सुनावणी आहे. वांद्रे कोर्टाच्या करुणा शर्मांना दरमहा 2 लाख भत्ता देण्याच्या आदेशाला मुंडेंचं आव्हान आहे. विधानसभा विरोधी पक्षनेता या अधिवेशनात तरी मिळणार का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून तारीख पे तारीख असंच पाहायला मिळत आहे. विरोधकांनी आतापर्यंत 3 वेळा नार्वेकरांची भेट घेतली आहे. विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा. दिशा सालियन प्रकरण, नागपूर घटना, कोरटकर, सोलापूरकरसह कायदा सुव्यवस्थेवर चर्चा होण्याची चिन्ह. पुणे महापालिकेच्या कर आकारणी विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांचा पदभार काढला. प्रतिभा पाटील यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला पदभार. दिशा सालियनच्या विषयात तथ्य नाही, खोट्याचा नायनाट कराल तर बुमरँग होईल. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. योग्य वेळ आल्यावर दिशा सालियन प्रकरण संसदेत उपस्थित करणार. नारायण राणेंची लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेट या संपादकीय कार्यक्रमात माहिती. मनसेची रविवारी मुंबईत बैठक. रवींद्र नाट्य मंदिरात 10 वाजता बैठकीचं आयोजन. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्पष्ट. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार. दादांनी दिली एक ग्वाही. आरोप करणं सोपं असतं. आमची सत्ता गेल्यावर एसआयटी स्थापन झाली होती. एसआयटीनं काय केलं ते च्युइंगम कितीचं घडणार असं वरुण सरदेसाई म्हणतात. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला होता. आदित्यला वाचवण्याकरता राणेंना फोन केला होता. माजी मंत्री रामदास कदम यांचा दावा. शाळांचं वार्षिक वेळापत्रक हे सीबीएसई प्रमाणे आता असेल. राज्यातील सगळ्या शाळा 1 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. मे महिन्यात सुट्टी तर जून पासून पुन्हा शाळा सुरू होतील. मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. हिंसाचारामध्ये फहीम खान नंतर सय्यद अलीचं नाव चर्चेत आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात सय्यद अलीचं नाव समोर आलेलं आहे. त्यामुळे सय्यद अलीच्या हालचालीवर सुद्धा नजर आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी परकीय कनेक्शन समोर येताना दिसतंय असा पोलिसांना संशय. सोशल मीडियावर बांगलादेशशी संबंधित काही नावं तपासात आढळलेली आहेत असा पोलिसांचा दावा आहे. दिशा सालियनच्या वडिलांना सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांचा धक्कादायक दावा. खरं तर दिशा सालियनच्या वडिलांनंतर आता सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी सुद्धा धक्कादायक दावा केलेला आहे. दिशा आणि सुशांतच्या मृत्यूमागे काहीतरी कनेक्शन असल्याचा संशय ते व्यक्त करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.